दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच उंच सुळके, अस्तव्यस्त पसरलेले पठारे, लांबच लांब सोंडा आणि अडवाळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे अरे किंजळगड हा कृष्णा आणि नीरा दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला दोन धरण हे कृष्णा नदीवर बांधलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला नीरा नदीवर देवघर हे धरण बांधलेले आहे. जवळच रायरेश्वराचे पठार आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, आज आपण किंजळगडावरती आलेलो आहोत. इथे पाहू शकता आपण फलक लावलेला आहे. ही आहे पांडवकालीन गुहा. किती मोठी गुहा आहे ते आपण आज पाहूया. जवळपास ह्या गुहेत 25 ते 30 लोक आरामात झोपतील अशी एवढी मोठी गुहा आहे. आपण किती आतमध्ये जाऊ शकतो ते पाहू. आतमध्ये इथून आल्यानंतर ना आतमध्ये खूप आणखी मोठी गुहा आहे. इथपर्यंत मोठा आपल्याला परिसर पाहायला मिळतो. तसेच इथे एक छोटी पॅरलल आतमध्ये गेलेले गुफेसारखंच आहे. खूप आतमध्ये जवळपास 15 ते 20 फूट आहे आणि इथून आतमध्ये आपण जाऊ शकतो. आता त्याच्यात कसं प्राणी वगैरे आता इथं थांबण्यासाठी केलेलं आहे. तर गडावर काय काय आहे ते आज आपण पाहूया. तुम्ही ह्या गुहेतच राहू शकताय. ह्याशिवाय या गडावर राहण्यासाठी दुसरी जागा नाही. तसेच उजवीकडून वरती गेल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेल्या 54 प्रशस्त पायऱ्या पाहायला मिळतात. डाव्या हाताला असलेली भिंत ही छन्नी लावून व्यवस्थित केलेली आपल्याला पाहायला मिळते व उजव्या हाताला खोल दरी आहे. तर विरगळी पाहायला मिळतात. इथे बघा मावळ्याचं चित्र कोरलेलं आहे पूर्ण. इथेच आपल्याला आणखीन वरती काही मूर्तीचे अवशेष पाहायला मिळतात. शिवलिंग आहे. भग्न अवस्थेत मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. हा किल्ला शिवाजी महाराजांनी पिलाजी गोळे यांच्याकडे सोपवलेला होता. किंजळगड आणि दुसरा रायरेश्वर. किंजळगडला गेलो आपण, वरती गेल्यावर आपल्याला काय दरवाजा पाहायला मिळाला. त्याच्या स्टेप चढले ना आपण, 54 पायऱ्या आहेत. वरती आपण पिण्याचा गाणा पाहिला, दारू कोठार पाहिलं, पुन्हा राजवाड्याचे अवशेष पाहिले.
छोटे मोठे पाण्याचे साठव तलाव तळे आपल्याला आणखीन होते, पण ते सर्व पाहिले ना आपण खूप असल्यामुळे. तर आता आपण आलेलो आहोत रायरेश्वर. रायरेश्वर म्हणजे ह्या महाराष्ट्रावर सुलतानी सत्ता होत्या, या सुलतानी सत्तापासून स्वतंत्र मिळवण्यासाठी, स्वतंत्र राज्य निर्माण असावं यासाठी महापरिपरे शहाजी महाराजांनी त्यांनी ती सुरुवात केलेली होती त्यांच्या सवंगड्याला सोबत घेऊन. पण त्यांना डायरेक्ट विरोधात जाता येत नव्हतं, म्हणून त्यांनी निजामशाहीत असताना 2 प्रयत्न त्यांनी केले. ह्याच फुलांमध्ये लहान मुलांना शिवाजी महाराजांचं कार्य कळावं त्यासाठी गाईड त्यांना माहिती देत आहेत. फुलांनी भरलेल्या या पठारावर सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. आपण दिशा दर्शनासाठी असे रेबिन बांधतो, जे की दुसरा ट्रेकर्स आला तर रस्ता चुकून येईल त्यासाठी आपण बांधलेला आहे. आणि फायनली आम्ही रायरेश्वरावरील 7 कलरच्या रंगाच्या मातीच्या तिथे पोचलेलो. हा पाठीमागचा डोंगर पाहता असं पूर्ण पोखरलेला आहे. इथे 7 रंगाची माती आपल्याला पाहायला मिळते. हा खापरखवल्या नावाचा साप रायरेश्वर पठारावर खूप पाहायला मिळतो. हा बिनविषारी साप आहे. एका बाजूला तोंड व दुसऱ्या हे शेपटीकडली बाजू कट झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा त्या मांडोळाला खात होता. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत आता रायरेश्वरवरती, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी शपथ घेतली होती आणि स्वराज्य उभारणीचा पाया ह्याच गडापासून झालेला होता. आपण रायरेश्वर पठारावरती पोहोचलेलो आहोत. सकाळीच आपण केंजरगडला गेलतो आणि आत्ता आपण रायरेश्वर पठारावरती आलेलो आहोत. इकडे खूप छान असे पांढरे फुलं आहेत आणि पाठीमागं आपण दरी पाहू शकताय. पलीकडचं आहे ते आभाळ, 2 खिंडीच्या मधनं आभाळ पुढे येत आहे. खूप चांगला नजारा. आता कॅमेऱ्यात एवढा स्पष्ट दिसत नाही,